अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर हा दुष्काळी तालुका. या तालुक्यातील पाण्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. बाळासाहेब गुंजाळ यांच्याकडे 8 एकर शेती आहे. त्यांनी 2 एकरात फळबागांची लागवड केली आहे. 5 एकरावर ते पारंपरिक पिकं घेतात, तर 1 एकर क्षेत्रावर भाजीपाल्याची पिकं घेतात. यावर्षी त्यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रावर पोपट मिरची लावली आहे. ही पोपट मिरची कमी तिखट असल्यामुळे बाजारात चांगली मागणी आहे, तसंच दरही चांगला मिळतो. मिरचीची लागवड करण्याआधी गुंजाळ यांनी ट्रॅक्टरनं नांगरणी केली. त्यानंतर शेणखताचा वापर करून बेड तयार करून घेतला. त्यानंतर मल्चिंग पेपरचा वापर करून जून महिन्यात मिरचीची लागवड केली. ही मिरची लावण्याच्या अगोदर या ठिकाणी ट्रॅक्टरने अगोदर नांगरणी आणि रोटा मारून व्यवस्थित वावर सपाट करून घेतलं. त्यानंतर 4 ते 5 ट्रॉली ट्रॅक्टरचं शेणखत आणलं आणि शेणखतामध्ये जीवाणूंचे मिश्रण करून झाकून ठेवून काही दिवस ते मुरून दिलं त्याच्यामध्ये. आणि नंतर संपूर्ण शेतामध्ये पांगवलं आणि नंतर पुन्हा त्याच्यावरती 4 फुटावरती बेड तयार केले आणि त्या बेडमध्ये पण आणखी काही मिश्र खते टाकले आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण मल्चिंग पेपर आथरला. मल्चिंग पेपर आथरून त्याच्यामध्ये ठिबक त्याच्यामध्ये आथरले आणि त्याच्यावरती मल्चिंग पेपर लावला आणि त्यानंतर विशिष्ट यंत्रा साहाय्याने छिद्र पाडून त्याच्यामध्ये पाणी सोडलं. पूर्ण बेड ओलं करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण 7,007 म्हणजे पोपट या नावाची जी काही मिरची आहे ती आपण या ठिकाणी लावलेली आहे. गुंजाळ यांनी मिरचीची लागवड केल्यानंतर खत आणि पाण्याचं योग्य नियोजन केलंय. खत आणि पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आलाय. मिरचीला 4 दिवसांआड पाणी देण्यात आलंय. तसंच वातावरणानुसार बुरशीनाशकांची आणि कीडनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेळच्या वेळी खतं दिल्यानं मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. साधारणतः ह्या संपूर्ण 1 एकराला 3 ते 4 दिवसांनी 1 ते 1.5 तास पाणी द्यावं लागतं. संपूर्ण ठिबक सिंचनावरती असल्यामुळे पाण्याची पण जास्त काही अडचण येत नाही. तसेच याच्यामध्ये जे काही बुरशीजन्य रोग असतील किंवा कीटकजन्य रोग असतील याच्यावरती फवारा जसं वातावरण असेल किंवा जास्तच 4 ते 5 दिवसानंतर एक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा फवारा द्यावा लागतो. खताचा पण डोस 13-40-13 किंवा इतर जे काही त्याच्याशी संबंधित जे काही खतं असतील त्याचा पण डोस योग्य त्यावेळी दिला जातो. 4 दिवसाला, काही 6 दिवसाला, काही 8 दिवसाला त्या पद्धतीने आपल्याला पिकाची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण त्याला खत सोडत असतो. पोपट मिरचीची लागवड केल्यानंतर वेळच्या वेळी पाणी देणं आवश्यक असतं. गुंजाळ यांच्याकडे विहीर आणि बोरवेल आहे, मात्र त्यांचं पाणी कमी पडतं. त्यामुळे त्यांनी एक शेततळं देखील घेतलंय. शेततळ्यातल्या पाण्याचा वापर ते मिरचीला पाणी देण्यासाठी करतात. जे काही पाणी वापरतो आपण ते विहिरीचं पाणी वापरतो आणि जर विहिरीचं पाणी कमी पडलं किंवा इतर जे काही सोर्स आहे पाणी ते कमी पडले तर आपल्याकडे शेततळं आहे 2.25 कोटी लिटरचं, त्यातून आपण ते पाणी त्या पिकासाठी वापरत असतो. गुंजाळ यांनी जून महिन्यात मिरचीची लागवड केली. खत आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं ऑगस्ट महिन्यापासून उत्पादनाला सुरुवात झाली आहे. 8 ते 10 तोड्यातून सुमारे 4 टन मिरचीचं उत्पादन झालंय. जूनमध्ये या मिरची लागवड झालेली आहे. आत्तापर्यंत ह्या मिरची सुरू झाली साधारणतः 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान, ऑगस्ट दरम्यान सुरू झाली आणि त्यानंतर आत्तापर्यंत याचे 9 ते 10 तोडे झाली आणि त्या 9 ते 10 तोड्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 टन उत्पन्न आत्तापर्यंत निघलेलं आहे. आणि या मिरचीला साधारणतः भाव मिळाला आहे 30 रुपयापासून 60 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. तसेच ही मिरची लावल्यापासून तर साधारणतः 11 महिन्यापर्यंत चालू शकते. जवळजवळ वर्षभर म्हणलं तरी चालू शकते जर व्यवस्थित निगा आणि त्याच्यावरती खताचं आणि औषधांचं नियंत्रण व्यवस्थित ठेवलं. पाणी आणि खतांचं योग्य नियोजन केल्यास या मिरचीपासून वर्षभर उत्पादन मिळतं. आतापर्यंत गुंजाळ यांना 1.25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. आणखी 5 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. 1 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. तर 9 ते 10 तोड्यामध्ये आपल्याला 1,20,000 उत्पन्न झालेलं आहे. आणि एकूण जर उत्पन्नाचा विचार केला तर आपल्याला 5 ते 6 लाख रुपये संपूर्ण पिकामध्ये निघायला पाहिजे. तसेच खर्चाचा जर विचार केला तर साधारणतः आत्तापर्यंत मजुरी, औषध, खते किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांना मिळून 1 लाख रुपयापर्यंत साधारणतः खर्च आलेला आहे. कमी क्षेत्र आणि थोडं पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास त्यांना वेगवेगळी पिकं घेता येतात. तसंच कमी क्षेत्राचं नियोजन करणं सोपं असतं. त्यामुळेच गुंजाळ यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही पोपट मिरचीची लागवड केल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.